अफवेमुळे पुण्यातील शेख सलाउद्दीन दर्ग्याचा वाद आता पेटलेला दिसतोय। दर्ग्यावर कारवाई होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अफवा पसरली होती आणि त्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली होती। मुस्लिम समाज अफवा पसरवल्यामुळे रात्री दर्ग्याजवळ मोठ्या प्रमाणात जमा झालेला दिसून आला। अफवा आहे हे स्पष्ट झाल्यानंतर जमाव हा पांगला। मात्र आज बैठक या पार्श्वभूमीवरती पार पडेल। अफवेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी परिसराला भेट दिली। पुणे पोलिसांकडून परिसरात मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय। पुण्यातील कसबापेठ परिसरामध्ये असलेला शेख सलाउद्दीन दर्गा काल पुणे महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण कारवाईच्या बाबतीत पाडला जाणार अशी अफवा पसरली गेली आणि म्हणून मोठा जमाव जो आहे तो या ठिकाणी गोळा झालेला होता। आता मी सध्या त्याच परिसरामध्ये आहे आणि आता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। हातात हेल्मेट, काठी, लाईफ गार्ड जॅकेट्स आणि मोठी पोलिसांची जी कुमक आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दंगल नियंत्रण पथकाची वाहनं देखील या ठिकाणी आपण पाहतोय। कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठीच हा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। जो या दर्ग्याकडे जाणारा रस्ता आहे तो असा दोन्ही बाजूंनी बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आल्याचं आपण पाहतोय। मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून काळजीपोटी पोलिसांकडून ही सगळी खबरदारी घेतली जाते आहे। काल जी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरली त्या अफवेनंतर हे सगळं जे स्वरूप आहे ते या ठिकाणी या परिसरात आल्याचं पाहायला मिळतंय। दर्ग्याच्या शेजारीच पुण्येश्वराचं मंदिर आहे आणि काल महाशिवरात्रीचा दिवस होता आणि अशा दिवशी अशा पद्धतीची अफवा पसरल्यानंतर मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल मध्यरात्री या ठिकाणी आल्यानंतर सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली। लोकांना घरी जाण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर इथली परिस्थिती जी आहे ती निर्मनुष्य झालेली जरी पाहायला मिळत असली तरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल समीत, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।